नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. दुःख कितीही येऊ द्या, दिवस कितीही वाईट असू द्या, मात्र स्वामींचे वेळ सोडू नका. ज्याला स्वामींचे वेळ आहे तो खरा स्वामी भक्त आहे. जो फक्त कामापुरता स्वामींचं नाव घेतो तो स्वामींचा खरा भक्त नाही. तर जो संकट कितीही येऊ द्या, दुःख कितीही येऊ द्या, स्वामींवर विश्वास ठेवतो, ज्याला नेहमी स्वामींचं वेळ आहे तो खरा स्वामी भक्त आहे. जीवनात अनेक समस्या येतात, अनेक दुःख देखील येतील, अनेक वाईट प्रसंग तुमच्यावर येतील, परंतु एकाही वाईट प्रसंगात स्वामींना दोष न देणारा खरा स्वामी भक्त आहे. तुम्ही एकदा विचार करा की असे प्रसंग आपल्या जीवनात का येतात. त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, त्यात आपलं काहीतरी चांगलं देखील असतं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जे घडतं त्यामागे योग्य कारण आहे आणि ते घडायलाच हवं, कारण हा जीवनाचा चक्र आहे. हे जीवनाचे चक्र अजिबात बदलणार नाही. ज्याचा या जगात जन्म झाला आहे त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जावंच लागणार आहे. हा सृष्टीचा नियम कोणीही बदलू शकत नाही. जसं पाण्याविना माणूस जगू शकत नाही, तसंच भक्तीविना स्वामी भक्त जगू शकत नाहीत. ज्या भक्तांना स्वामी भक्तीचं वेड लागलं आहे असे भक्त जगात श्रेष्ठ आहेत. तुम्हीही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही आपल्या चॅनलवर स्वामींबद्दल महत्त्वपूर्ण माहिती, त्याचबरोबर स्वामींबद्दल चांगले विचार, त्यानंतर अंधश्रद्धेपासून कसं सावधान राहायचं याची सर्व माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल, अजूनही आमच्या भक्त परिवारामध्ये सामील झाला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लगेच सामील व्हा. आज तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण माहिती मी सांगण्यासाठी आलो आहे, मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहे. जे स्वामींनी ज्ञान दिलं आहे ते आपल्यापर्यंत पोचवत आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा केव्हाही तुला माझ्या मदतीची गरज लागेल तेव्हा मी नक्की धावून येईल. फक्त तू तुझं कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस. जेव्हा केव्हाही आपल्याला स्वामींची गरज मिळेल तेव्हा तेव्हा स्वामी आपल्यासाठी उभे राहतील. आपण त्यांचे लाडके भक्त आहोत. आपल्याला त्यांची शिकवण मानायलाच हवी. जसं शाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुरुजी चांगलं काय वाईट काय हे सर्व सांगत असतात, तसंच आपल्या जीवनातही आपले भगवंत आपल्याला चुकीच्या कामांपासून रोखत असतात. आपल्याला काही ना काही संकेत दाखवत असतात की तू इथे जाऊ नकोस, हे करू नकोस. परंतु जे स्वामींचे संकेत डावलूनही ते काम करण्यासाठी जातात ते स्वामी भक्त कधीच असू शकत नाही. तुमचं मन जर निर्मळ असेल तर तुम्हाला स्वामी कधीही चमत्कार दाखवतील. जो इतरांच्या भल्याचा विचार करतो त्याचा भल्याचा विचार करण्यासाठी स्वतः स्वामी आहेत. जो इतरांच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देतो त्याचा संसार सांभाळण्यासाठी स्वामी स्वतः आहेत. तुम्ही फक्त स्वतःची चिंता करू नका, तुमचं आयुष्य सांभाळण्यासाठी स्वामी आहेत. कर्म करत राहा, कर्म करत राहा. योग्य वेळ आली की तुमचंही जीवन सर्व काही भरून जाईल. तुम्हाला मागायला देखील काही उरणार नाही. फक्त कर्म करत राहा. ज्याचे कर्म चांगले त्याचं आयुष्य चांगलं, ज्याचे कर्म वाईट त्याचं आयुष्य उद्ध्वस्त. तुम्हाला वाटत असेल की काही लोक चुकीचे कामे करून देखील चांगलं आयुष्य जगत आहेत, परंतु ते थोड्या काळासाठी आहे. एकदा त्यांचेही दिवस भरले की मग त्यांना कोणीही वाचवू शकत नाही. अनेक वेळा असं होतं जीवनात की आपल्या कर्माचं फळ आपल्या कुटुंबाला देखील मिळत असतं. म्हणून तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर घाबरण्याची गरज नाही, परंतु वाईट काम करत असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज आहे. कारण त्याचं फळ तुम्हालाच नाही तर तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाला देखील भोगावं लागतं. कारण कुटुंबातील एका सदस्याला त्रास झाला तर सर्वांचं मन हळवं होतं, सर्वांना ते दुःख सहन करावं लागतं. म्हणून आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला देखील संकटात ढकलू नका. स्वामी कधीच कोणाला शिक्षा देत नाहीत, ते शिक्षा दृष्टांना देत असतात. आपण दृष्ट नाही, आपण स्वामी भक्त आहोत. स्वामींची लीला अपरंपार आहे, त्यांच्यापेक्षा कोणीच मोठं नाही.
महाभारतामध्ये देखील श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला मार्ग दाखवले, अर्जुनाला योग्य मार्गदर्शन केलं, तेव्हा अर्जुनाला योग्य अयोग्य समजलं. नाहीतर एवढे विद्वान अर्जुन देखील काही गोष्टींमध्ये चुकत होते. तेव्हा अर्जुनाला मार्गदर्शन करण्यासाठी भगवंतच आले. म्हणून मनुष्य एवढा विद्वान नाही की देवापेक्षा जास्त विचार करू शकतो. मनुष्याचा विचार जेथे संपतो तेथे भगवंताचे विचार सुरू होतात. सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. देवाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. जेवढी भक्ती करावी तेवढी कमीच आहे. जेवढी सेवा करावी तेवढी कमीच आहे. भगवंताची लीला अपरंपार आहे. त्यांच्याशिवाय आपल्या या जगात कोणीच नाही. ते होते म्हणून आपण आहे, ते आहेत म्हणून आपण आहोत, आणि ते राहणार आहेत म्हणून आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगत आहोत. त्यांच्या चरणाशी आपलं स्थान आहे. एकदा स्वामींचे चरण पकडले की मग दुसरे कोणाचेही चरण पकडण्याची आपल्याला गरज लागत नाही. स्वामींची लीला ज्यांना कळाली ते सर्वश्रेष्ठ झाले, आणि ज्यांना अजूनही स्वामींची लीला समजली नाही त्यांनी स्वामींची लीला समजून घ्या. जगात फक्त एकमेव सत्य आहे, ते म्हणजे भगवंत. माणूस कोणत्याही धर्माचा असू द्या, त्यांच्या प्रत्येक धर्मामध्ये देव आहेत. कुणी अल्लाच्या स्वरूपात आहे, कोणी गॉडच्या स्वरूपात आहे, तर कोणी इतर कोणाच्या तरी स्वरूपात आहे. परंतु प्रत्येक देवाने हा योग्यच संदेश दिला आहे. आपल्या धर्मातही आपल्या भगवंताने आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले आहे. कोणत्याच देवाने कधीच कोणत्या व्यक्तीला चुकीचं कर्म करण्यासाठी सांगितले नाही. प्रत्येक देवाने मनुष्याला योग्य कर्म करण्यासाठी सांगितलं आहे. देव जर नसते तर मनुष्याच्या डोक्यामध्ये देवाची कल्पना आलीच कशी असती? आपण निर्माणच कसे झालो असतो? ही सृष्टीच निर्माण कशी झाली असती? म्हणून देवाला नाकारण्यात अर्थ नाही, तर देवावर विश्वास ठेवण्यात अर्थ आहे. परंतु या विश्वासाचा अनेक लोक फायदा घेऊ शकतात. त्यांच्यापासून देखील तुम्हाला सावध राहायचं आहे. आपण देवावर विश्वास ठेवायचा, कुठल्याही भोंदूबाबावर विश्वास ठेवायचा नाही. खरी भक्ती करायची, खोटेपणा दाखवायचा नाही. पैसे देऊन कुठल्याही प्रकारे पूजा करून घ्यायची नाही. जे काही करायचं ते मनोभावे करायचं. जे काही करायचं ते स्वतः करायचं. फक्त स्वामी समर्थ 5 वेळा जरी म्हटले तरी ती भक्ती योग्य आहे. परंतु 10,000 खर्च करून कुठल्याही भोंदूबाबाकडून पूजा करून घेणे व्यर्थ आहे. म्हणून देवाची 5 नामे घ्या, परंतु कुठल्याही भोंदूबाबाला पैसे देऊ नका. पैशाच्या या नावाखाली अनेक लोक आपल्याला लुटत आहेत आणि आपल्या धर्माला बर्बाद करत आहेत. पैसे जातात ते वेगळं, परंतु आपल्या धर्माला लोक त्यामुळे नावं ठेवतात. कुठल्याही मंदिरात गेले की ते आपल्याला कोणी ना कोणी माणूस भेटतो जो आपल्याला म्हणतो की मी तुम्हाला पूजा करून देतो, मला एवढे पैसे द्या. जर तुम्ही देवाची पूजा करताय तर मग देवाच्या पूजेचे पैसे घेता कशाला? ही साधी गोष्ट आपल्याला समजत नाही आणि देवाच्या नावाखाली लुटणारे अनेक व्यक्ती आपल्याला लुटत असतात. म्हणून यापासून देखील सावध राहायचं आहे. भक्ती तर करायचीच आहे, परंतु भक्तीबरोबरच आपल्याला वाईट लोकांपासून देखील सावध राहायचं आहे. हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.